नमस्कार शेतकरी मित्रांनो. पाठीमागे 1-2 मी व्हिडिओ टाकले होते फॉगरचं जोडताना. बऱ्याच लोकांनी मला कमेंट केली होती आणि मेसेज पण केले होते पर्सनली, की ताई एक फॉगरवरती व्हिडिओ बनवा. तर म्हणून आज हा व्हिडिओ बनवते आणि आम्ही कसं काय फॉगर बसवले, ते किती रुपयाला घेतलं काय ते सांगते तुम्हाला. इथे आम्ही ही गोठ्यात बसवून घेतलंय. हे एक किट आहे. ह्या फॉगरचं किट, तर ह्याच्यामध्ये एक फिल्टर येतो, एक इथं टाइमर आहे, मोटर आहे आणि हा पाईप आहे आणि त्याच्यामध्ये ते नोझल. तर असं हे संपूर्ण किट जे आहे ना, तर ते 6,000 रुपयाला आम्हाला भेटले. तर ही जी आहे, ही पाईप अशी टाकीत, पाण्याच्या टाकीत सोडायची. त्याला इनलेट म्हणतात. ह्या इनलेट पाईप मधून मोटरीमध्ये पाणी येतं आणि हे पलीकडे आउटलेट मधून फिल्टरमध्ये पाणी येतं. आणि ह्या फिल्टरमध्ये फिल्टर होऊन पाणी या आउटलेट पाईप मधून असं अ, पुढे जातं. आणि हे जे पाणी आहे ते फिल्टर यासाठी होतं, की जर ह्याच्यामध्ये जर काही घाण वगैरे राहिली, तर त्याचे जे बारीक बारीक नोझल्स आहेत त्याच्यामध्ये घाण गुंतली ना, तर ते त्याच्यातून पाणी व्यवस्थित येत नाही. तर ती जी मोटर आहे, तर ती 150 जीपीटीची आहे आणि त्याच्यामध्ये मोटर, फिल्टर, टाइमर, ती पाईप आणि हे नोझल्स आले होते. तर ते 6,000 रुपयांचं किट होतं, पण ते बसवून घ्यायला आम्हाला 2,000 रुपये सांगितले. म्हणून आम्ही ते म्हणलं, की 2,000 बाहेर घालवण्यापेक्षा घरच्या घरी बसूया, म्हणून आम्ही हे घरच्या घरी बसवून घेतलंय. पहिलं तर आहे ना, हे आम्ही वरती असं अँगलच्या लेवलला ते बांधून घेतलेलं. पण काय होत होतं, की मग ते गायींच्या पर्यंत नीटनेटकं पाणी येत नव्हतं. त्यामुळे मग आम्ही ते असं खाली दोरे बांधून खाली असं गायींच्या वरती थोडंसं ठेवलं, जेणेकरून त्यांच्या अंगावरती पण व्यवस्थित पडेल. आणि काय होतं, खाली बसल्यावरती मग ते वरच्या वर पाणी जात होतं. त्यामुळे असं थोडंसं खाली बसून घेतलं, जेणेकरून गायींच्या अंगावरती वगैरे व्यवस्थित पडेल. तसं तर आमचा गोठा असा सगळा मोकळा आहे बरं का, हवा खेळती राहते सगळीकडून. पण काय होतं, की उन्हाळ्यात ना पत्रा एवढा तापतो, त्यामुळे एवढं टेम्परेचर, गायी मग धापा वगैरे टाकतात आणि त्यामुळे मग दुधाला पण जरा कमी आल्या होत्या उन्हाळ्यामुळं. हे बसून घेतल्यापासून आमचं दूध पण चांगलं वाढलंय. आणि काय होतं, की आता एवढा जास्त उन्हाळा वाढलाय, की समजा 40 अंश सेल्सिअस जर तापमान असेल, तर ह्याच्यामुळे ना कमीत कमी 50% तरी फरक पडतो. हा जो आमचा गोठा आहे ना, तर तो 25 फूट आहे आणि हे हा 35 फुटाचा आहे. असा टोटल 70 आणि 25 एक 95 फुटाचा गोठा आहे. आम्ही ना हे 120 फूट पाईप आणली होती आणि हे जे नोझल आहेत ते एक साधारण 4.5 फुटावरती असे लावून घेतलेत. प्रत्येक गाईंच्या वरती एक एक. असे एक साधारण 20 नोझल्स आम्ही इथे लावून घेतलेत आणि इथं बघू शकता तुम्ही, एवढं बारीक असं पाणी अंगावरती गाईंच्या पडतं, त्यामुळं एकदम गारवा गोट्यात राहतो. आणि आणखी एक गोष्ट सांगायची राहिली, की हे जे फवार आहे पाणी पडतंय ते, ह्याचा आपल्याला टायमर पण सेट करता येतो. तर आता तिथं टायमर वरती अडकवलंय, त्यामुळे तिथे दाखवता येणार नाही बरं का. पण ते आपल्या ह्याने आपण टायमर सेट करू शकतो. आम्ही टायमिंग सेट केलाय, की एक अर्धा तास चालू राहिलं तर एक 10-15 मिनिटं बंद राहतं. कारण कंटिन्यू चालू राहिलं ना, तर असं गाईंच्या अंगावरती पाणी साठून म्हणजे पाणी व्हायला लागतं. त्यामुळे असं मध्ये थोडासा ब्रेक आम्ही दिलाय आणि तुमच्या ह्याने तुम्ही जसा पाहिजे तसा तो सेट करू शकता. एक सकाळी साधारण आम्ही रानातून आल्यानंतर 10 वाजता चालू करतो फॉगर आणि एक संध्याकाळी 5-6 वाजता ऊन कमी होतं, त्यामुळे आम्ही ते बंद करतो. तर दिवसभर मग गायींना उन्हाळ्याचा एवढा काही त्रास होत नाही. म्हणजे धापा वगैरे टाकतात गाई उन्हामुळं, ते पण कमी होतं आणि दूध वाढीला पण चांगलाच फरक पडतो. कारण आम्ही जेव्हा एक आठवडा झालं बसवून घेतलेत ना, आठवड्याच्या आधी आणि आत्ताच आमच्या दुधामध्ये थोडा का होईना पण फरक पडलाय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण तुमच्यामध्ये अशाच प्रकारे गोट्यामध्ये गायींसाठी बसवून घेऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ज्योती देशमुख या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.